हॅलो एव्हरीवन. आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो व्हॉट इज द DQL इन SQL. ते आपण पूर्णपणे मराठीत आणि डिटेलमध्ये त्याची इन्फॉर्मेशन घेतली होती. जर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज तुम्ही या चॅनेलला व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ नक्की पहा. त्यात मी तुम्हाला पूर्णपणे मराठीत एक्सप्लेनेशन केलं आहे, जेणेकरून तुमची DQL ही कन्सेप्ट क्लिअर व्हावी यासाठी. तर आज आपण पाहणार आहोत DCL इन SQL. DCL म्हणजेच काय, त्याचं कमांड कोणकोणत्या आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ओके, DCL म्हणजेच काय, डेटा कंट्रोल लँग्वेज. हा एक SQL कमांडचा टाईप आहे जो डेटाबेसमध्ये यूजर्सचे ॲक्सेस आणि परमिशन कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो. म्हणजेच काय, डेटाबेसमध्ये यूजरचा ॲक्सेस आणि परमिशन कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे परमिशन काय काय असतात बरं आपलं डेटाबेसमध्ये, एक तर राईट, रीड, अदरवाईज एक्झिक्यूट, हे 3 प्रकारचे परमिशन्स असतात. ते त्याच्यावर कंट्रोल राहण्यासाठी हा DCLचा वापर केला जातो. ओके, DCL वापरून आपण काय काय करू शकतो, तर यूजरला परमिशन्स देऊ शकतो की बाबा तू रीड करू शकतोस, राईट करू शकतोस, अदरवाईज एक्झिक्यूट करू शकतोस. या आपण यूजरला परमिशन्स देऊ शकतो. आणि सेकंड आपण काय करू शकतो, तर यूजरकडून परमिशन काढून घेऊ शकतो. म्हणजेच आता जर का आपण यूजरला राईट ही परमिशन दिली आहे, तर आपण यूजरकडून ती परमिशन जशी दिली आहे तशीच ती परमिशन आपण पुन्हा आपल्याकडे घेऊ पण शकतो की तू राईट करू शकत नाहीस, तू फक्त रीड करू शकतोस हा डेटा, अशा प्रकारे. ओके, डेटाबेसची सिक्युरिटी मॅनेज करू शकतो. त्यामुळेच काय होतं की आपल्याला आपला कंट्रोल असतो की त्याच्यावर पर्टिक्युलर यूजरला मी रीड करण्याची, अदरवाईज राईट करण्याची परमिशन दिली आहे. त्यामुळे डेटाबेसमध्ये आपला सिक्युरिटी मॅनेज करून आपला परफॉर्मन्स बेटर होतो. ओके, आता मेन कंपोनंट ऑफ DCLचं मेन कंपोनंट कोणकोणते आहेत तर पाहू. ते ग्रँट, यूजरला परमिशन देण्यासाठी वापरतात. आत्ताच आपण पाहिलं की परमिशन्स किती महत्त्वाच्या आहेत आणि या डेटाबेसची सिक्युरिटी करण्यासाठी परमिशन देऊन आपण आपला परफॉर्मन्स मोवर इफिशियंट अँड मोवर इन्हान्स्ड लेवल आपण आपला परफॉर्मन्स करू शकतो. ते करण्यासाठी आपल्याला कुठली कमांड लागते, तर ग्रँट ही कमांड लागते. उदाहरणार्थ सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, परमिशन देणे, एक्सेट्रा. ओके, सेकंड कमांड आहे रिओक. म्हणजे काय करते कमांड, ही काय करते तर यूजरकडून दिलेली परमिशन काढून घेण्यासाठी वापरतात. आता यूजरला आपण आत्ता सांगितलं की मी राईट परमिशन काढून घेण्यासाठी एक कमांड वापरली जाते, ती म्हणजेच रिओक. यूजरला आपण ग्रँट का वापरतो ही कमांड, तर यूजरला परमिशन देण्यासाठी आपण ग्रँट वापरतो आणि यूजरकडून परमिशन काढून घेण्यासाठी आपण रिओक वापरतो. बस इतकंच लक्षात ठेवा. तर आज आपण हे DCL म्हणजेच काय आणि त्याचं मेन कंपोनंट कोणकोणते आहेत याची पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती घेतली आहे. जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी टॉपिकविषयी माहिती हवी असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी नक्की तो व्हिडिओ अपलोड करेन. आणि जर तुम्हाला असंच दररोज नवीन काही ना काहीतरी शिकायचं असेल तर प्लीज या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन काही ना काहीतरी शिकायला मिळेल. थँक्यू.